नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक जो प्रकार आहे तो समोर आलेला आहे। एका बंधुबाबाने चक्क बेलापूरमध्ये एका फ्लॅटमध्ये एका कुटुंबाला चक्क 20 लाखाची फसवणूक केलेली आहे। नेमकी ही फसवणूक कशी केलेली आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत एसीपी मयूर भुजबळजी आहे। भुजबळजी, खरं तर तुमचं टीव्ही 9 मध्ये स्वागत आहे। नवी मुंबईमध्ये बेलापूरमध्ये एक प्रकार घडलेला आहे बंधुबाबाचा, सविस्तर काय सांगा? सीबीडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 22 जुलै रोजी फिर्यादी आपल्याकडे तक्रार घेऊन आले होते। त्याच्यामध्ये त्यांनी अशी घटना सांगितली की फिर्यादीच्या ओळखीचे आरोपी आहेत, ज्यांची 5-6 महिन्यापासून ओळख होती। यांनी त्यांना तंत्रविद्येच्या सहाय्याने मी तुमचे पैसे डबल करून देतो असं आश्वासित केलं आणि याच्यासाठी त्यांनी एक पूजा अरेंज केली होती एका त्यांच्या मध्यस्थीच्या घरामध्ये आणि ही पूजा अरेंज करून त्याच्यामध्ये 20 लाख रुपये देखील ठेवण्यात आले होते। आणि जे फिर्यादी आहेत त्यांना या पूजेमध्ये त्यांनी काही कालावधीनंतर व्यस्त केले आणि हे 20 लाख रुपये घेऊन त्या आरोपीने पलायन केलं होतं। ही घटनाची तक्रार आपल्याकडे आल्यानंतर आपण 309/25 हा फसवणूक व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013 अन्वये गुन्हा दाखल केला होता आणि याच्यामध्ये सिनियर पीआय रेवले, क्राईम पीआय पवार आणि त्यांचे डीबी टीमचे पीआय डांबरे यांनी तात्काळ याच्यामध्ये लक्ष घालून तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी यांना निष्पन्न केलं। याच्यातील एक आरोपी सचिन शर्मा व दुसरे जयदीप पामेचा असे दोन्ही आरोपी आपण याच्यामध्ये अटक केली आणि त्यांच्याकडून जवळपास 19 लाख रुपये रक्कम रिकव्हर केलेली आहे। खरं तर सर, फिर्यादी आणि आरोपी म्हणजे आपला बंधुबाबा यांची ओळख एकंदरीत कुठे झाली? फिर्यादी आणि आरोपी हे फिर्यादी यांचा एक मध्यस्थी मित्र आहे बदलापूर मधला, त्यांनी यांची ओळख या ठिकाणी करून दिली होती आणि त्यांची भेट पनवेल किंवा नेरुळ या ठिकाणी याच्या आधी देखील भरपूर वेळा झालेली आहे। खरं तर सर, असे प्रकार पुन्हा घडू नये म्हणून नागरिकांना आपण काय आवाहन कराल? याच्यामध्ये मी सर्वांना एकच सांगेल की असं कमी कष्टामध्ये किंवा कमी वेळामध्ये असे पैसे डबल होत नसतात किंवा कुठल्याही तंत्र विद्येच्या सहाय्याने देखील असे पैसे डबल होत नसतात। त्याच्यासाठी आपल्या सरकारने महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013 देखील आणलेला आहे। त्याच्यामुळे अशा कुठल्याही अफवांवर आपण विश्वास ठेवला नाही पाहिजे आणि असं कोणी आपल्याशी कोणी बोललं तर त्याची तत्काळ पोलिसांकडे तक्रार केली पाहिजे। खरं तर हा गुन्हा जेव्हा दाखल झाला तेव्हा सिनियर पीआय असतील रेवले सर यांच्या मार्फत किंवा आपल्या मार्फत किंवा सीपी साहेबांच्या मार्फत अवघ्या 24 तासात आरोपींना आपण अटक करण्यात यश आलेलं आहे, त्याबाबत काय सांगा? याच्यामध्ये अशी घटना एकतर शहराच्या ठिकाणी घडणं अपेक्षित नव्हतं, तरी देखील अशी घटना घडल्यावर तात्काळ वरिष्ठांच्या सूचनेनुसार आपण येथील डीबी टीमला आदेश दिले होते आणि त्यांनी लगेच त्याच्यामध्ये जे काही मध्यस्थी 1, 2, 3 लोक होते त्यांच्या आधारे त्यांचे डिटेल्स घेऊन आरोपी निष्पन्न केले आणि त्यांना तात्काळ अटक केली। धन्यवाद। खरं तर आपल्यासोबत हे होते एसीपी मयूर भुजबळ यांची अशी प्रतिक्रिया आहे की अशा अफवांवरती कोणी बळी पडू नका, असं काही असल्यास तत्काळ नवी मुंबई पोलिसांशी संपर्क करा, अशी जी प्रतिक्रिया आहे त्यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामन राजसह मी रवी खरात, टीव्ही 9 मराठी, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।